गेली काही दिवसापासून शालेय पोषण आहाराचा मुद्दा गाजतोय, निकृष्ट दर्जाचा पोषण आहार येतोय. त्या संदर्भात तुम्ही एफडीए आयुक्तांची भेट घेतली, काय चर्चा झाली भेटीमध्ये आणि काय मागणी केली तुम्ही? खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहारामध्ये प्रचंड मोठी गडबड त्या ठिकाणी होती आहे. आणि जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळा आहेत, अंगणवाडीच्या जेवढ्या शाळा आहेत, परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी तुम्ही आंबेगावची बातमी बाहेर आली, त्यानिमित्ताने हे प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलं. पण जेव्हा याच्या खोलामध्ये आम्ही सगळी मंडळी गेलो, जिल्हा परिषद आमचं गेलं, प्रशासन जाण्याचा प्रयत्न केला, सदस्य म्हणून मी या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली. अतिशय धक्कादायक गोष्टी याच्यामध्ये येत आहेत. बऱ्याच गोष्टीमध्ये अतिशय सगळं मटेरियल सगळं खराब आहे, खाणं अयोग्य आहे. वाटाणे आणि ज्या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना माहितीच नाही की सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये काय कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यांना तो तपशीलच नाही. हिरवा वाटाणा आहे का पांढरा वाटाणा आहे की कुठली डाळ आहे, कुठलं काय. अरे एवढं निकृष्ट दर्जाचं जेवण जर आमच्या मुलांना देत असतील, एका बाजूला काय चालले या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न पडला. मी राज्याचे खऱ्या अर्थानं आयुक्त जे आहेत एफडीआयचे मुंडे साहेब, त्यांच्याशी आमची चर्चा झाली, त्यांना देखील निवेदन दिलं. त्यांना हा प्रकार अतिशय त्यांनी सांगितलं गंभीर आहे. याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, एवढंच काय महाराष्ट्रातली सगळ्या तपासणीचे आदेश मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी दिलाय. हे प्रकरण एवढं गंभीर आहे की जी लहान लहान मुलं उद्या खऱ्या अर्थानं आपलं भारत देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, आज त्या मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करताय, व्यवस्था त्या ठिकाणी करताय. आणि अतिशय गलिच्छ बाब आहे. कोण याच्यामध्ये जे बडे माशा असतील यांना टार्गेट केलं पाहिजे आणि चुकीचं काम करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अजिबात आवश्यकता नाही. भविष्यामध्ये मुंडे साहेबांनी आदेश दिलेलेच आहे. आम्ही स्वतः शाळा त्या ठिकाणी तपासणार आहे आणि प्रत्यक्षपणानं अनेक शाळांना वजन काढच नाही. अरे ते त्यांना माहितीच नाही किती वजन आहे, काय सरकारचं आणि शाळेचं काय कॉन्ट्रॅक्ट झालंय, काहीच माहिती नाही. हे सगळं अनाधुंदी कारभार त्या ठिकाणी चालू आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलं की 4-4 मावशी काम करतात रेकॉर्डला, एका 25 विद्यार्थी मागं एक मावशी पाहिजे. अरे पण रेकॉर्डला 4-4 मावशी आहे, प्रत्यक्ष 2च कामगार आहे. हे सगळे पैसे कोण भ्रष्टाचार करताय, याच्यामध्ये शिक्षण विभाग प्रचंड बरबटलेला आहे आणि शिक्षण विभागाचे काही बडे मासे याच्यामध्ये काम करतायत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला, राज्याचे मुख्यमंत्री असतील, एफडीआयच्या माध्यमातून ही कारवाई आम्ही करणारच आहे. पण उद्याच्या काळामध्ये व्यापक स्वरूपामध्ये शिक्षण खात्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करतोय.